बाई माझा काय श्री सद्गुरूस विनंती करण्याचा काल. अशा रीतीने सेवा करीत असता आपल्यावर श्री सद्गुरू प्रसन्न आहेत आणि त्यास आपल्याबरोबर भाषण करण्यास अवकाश आहे असे पाहून त्यांचे पायावर मस्तक ठेवावे आणि हात जोडून प्रार्थना करावी की, हे भगवान श्री सद्गुरू, मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. आज्ञा होईल तर विचारतो. श्री सद्गुरूंनी आज्ञा केली तर त्यास आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग विचारावा व त्याच्या उपदेशाने कृतार्थ व्हावे. सेवेचा प्रकार सांगितला ना अगोदर. मागण्याचा अधिकार केव्हा प्राप्त होत असतो? सेवा. आपण एखाद्या ग्रस्ताने कामच केलं नाही आणि एखाद्या ग्रस्ताकडे गेलं, म्हणलं मला रोज नाही रोजंदारी द्या. अरे पण तू रोजाने आला होता का? म्हणलं नाही. मग आता त्याला काय तू त्या दिवसाचा रोज देईल का थपोळात दे? मागण्याचा अधिकार केव्हा प्राप्त होत असतो? सेवा केली तर प्राप्त होत असतं. सेवा न करताना मागणारा म्हणजे भिकारी म्हणतो. त्या भिकारी काय करतो? सेवा करून मागतो का? माणसाच्या मनात आलं म्हटलं एवढा मोठा धट्टा कट्टा दिसतो, काम करायला काय झालं? चालला म्हटलं आपलं भाकरी मागायला. त्यांचे रागवता येते का तुम्हाला? चांगला धष्टपुष्ट दिसतो, काय मागतो? पुढचं सांगत नाही तुझ्या काकाने करून ठेवलाय काही. आणि तेच दिवसभर काम केलं असेल तर मग हक्क होत असतो. त्याच्याकरता अगोदर सेवा, नंतर पुढे मागण्याची प्रथा. म्हणून मग आता सेवा केली ना त्यांनी. सेवेचे प्रकार सांगितले. मनबुद्धी चित्त सगळं भगवान ईश्वर आपले श्रीगुरूच्या सेवेमध्ये लावायचा. कोणाच्या मनाही सुद्धा कोणाच्या सेवेत, धनही सुद्धा श्रीगुरूच्या सेवेत, शरीरही सुद्धा. सर्वस्व आपलं दिलं म्हणजे तोच मालक होतो. काय होतो? चांगली सेवा जर झाली तर मालक मनुष्य त्यालाच मालक करतो. तू जे करशील ते मान्य. मग आपलं चालत असतं. 2 दिवस संस्थेत नाही आलं नाही का? 2 दिवस संस्थेत नाही आला की मला नाश्ता वाढत नाही का? जाऊ दे. सांगितलं पहिल्या वर्षाची मुलं असतात ना, नुकतीच आलेली असतात ती. जाऊ दे, सेवा तर केली पाहिजे. मला सेवा केली म्हणजे मग मागण्याचा हा का तुम्हाला 4था रंग हा काय? नाही 4थ्या रंगामध्ये नाही अध्यायात गीतेच्या ते तर सेवा आहे का? मग त्याच्यामध्ये सांगितलेलं तज्जितली परिपाते परिप्रश्न उपदेक्षण दे. त्याचंच भाषांतर आहे बाहेर. कशाचं भाषांतर आहे? त्या श्लोकाचं भाषांतर. तेच निचल दाजीने उचललं आणि इथे ठेवलं आहे का? दुसरे त्याच्यावर तेच आहे. त्याच्या चरणावरती काय ठेवावं म्हटलं नाही का? मग तिथं आहे ना तुमचं तनु म्हणून जीवे चरणाची लागावे, अगरवता करावे. मग अपेक्षित आपुले सांगतील पोचले अंतःकरण म्हणजे चल्लाजीने जो विचारसागर केला आपल्या मनात केला की ग्रंथातला थोडक्यात भाग तुम्हाला आम्हाला सांगितला नाही का? सगळं त्यांनी त्यांचं चरित्र वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये किती ग्रंथाचा अभ्यास करावा, अपार ग्रंथाचा अभ्यास केलेला होता. पुढे पंडित नित्यलाजी. आणि तुमचा आमचा अधिकार पाहून थोडक्यामध्ये काय केलं आपलं आणलं. समुद्र घागरीमध्ये आणावा त्याप्रमाणे. म्हणून त्यांना विचारण्याचा काल केव्हा? मग तनु मनो जीवे चरणाशी लागावे, मगरगता करावे. मग ती सांगतील पुसले ते
अंतःकरण बोधले शंकर. मग मात्र आपल्याला मागण्याचे काही इच्छा असतात, सर्वच काही याच्याकरता येत असतात असं सोडायचं आहे. कोणाच्या कोणत्या अडचणी, कोणाच्या कोणत्या अडचणी, आणि त्या अडचणी घेऊन येत असतात. म्हणून गुरुच्या जवळ मागण्याची सुद्धा हे लागतो ना, तळमळ लागत असते. आमचे ते कायमी उद्धार हे मागायचं. पामराला काय, कशा तुम्हाला काय उद्धाराची इच्छा आहे का त्याला? आणि त्याला कशाची इच्छा आहे? मग त्याला इच्छा आहे रोज मांस खायला मिळालं पाहिजे, ही कोणाची इच्छा आहे? तर निषिद्ध कुठं मानतो? मांस खाणं हे निषिद्ध आहे तर तू काही करत नाही. जो निषिद्ध मानत नाही त्याला पामर म्हणायचं. काय म्हणायचं? दारू प्यायल्यानंतर पाप होते, पामर मानत असतो का तो? नाही लक्षात. निषिद्ध सेवनातच का राहतो तो? एखाद्याला वेळा मरायला लागला, नको म्हणतात तीर्थोपाचा काय करा, आणि म्हणलं एक कशाला चालला, म्हणलं तीर्थ आणण्याकरता. मरायला लागला ना आता, म्हणलं तीर्थ नाही आणायची, दारू घेऊन यायची. जन्म कशामध्ये गेला? असं निषिद्ध कर्म करे. म्हणलं आमच्या श्रद्धाला दारू पाजायची लोकांना. जाऊ द्या, ते निषिद्ध माणसाचं. आता हे आपल्याला सोडून द्या, आपला धर्म काही वेगळा आहे. पण असे धर्म आहे की ज्याच्यामध्ये बरं का आपल्या धर्मामध्ये पाप होते म्हणून सांगितलं आहे, आणि दुसऱ्या धर्मामध्ये पाप होते असं सांगितलेलं आहे. म्हणून इतर धर्मातले लोक सणाच्या दिवशी सुद्धा काय खातात. त्याला विचारलं, म्हणलं हो पाप काही पुण्य आहे? तर म्हणलं पाप नावाची आम्हाला काय नाही. म्हणून चांगली गोष्ट आहे आपण कोणत्या धर्मात जन्माला आलो, म्हणून आपल्याला जाणीव तरी आहे की मांस खाल्ल्यानंतर काय होते? पाप होते. इतर धर्मामध्ये असो तर त्याचं काही वाटलं नसतं आपल्याला. सोडून द्या तुम्हाला. जेव्हा पामारी विषयाचं मागणं वेगळं आणि साधकाचं मागणं वेगळं. पामराला विषय गोळा करायचे असते, काय करायचं माहीत नाही. आणि साधकाचं मागणं काय असे? संसार सागरातून तरुण जाण्याकरता नाव कोणते आहे? श्रीगुरु नाव आहे का नाही? मग या नावेमध्ये कोण बसत असतात? साधक वर्ग. म्हणून ते अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आरोग्य. एखाद्याच्याकडे कोंबडी असेल तर तिथे समजा दीपच नाही का, तर देवाला सांगत असतो, म्हणलं आमची कोंबडी सुद्धा कशी राहिली पाहिजे, आणि त्याला विचारलं कोंबडी काय खात असते? नाही का, हे सगळे असे म्हणा चाललं आहे म्हणून चाललं. अलीकडच्या दुकानामध्ये अंडेवाल्याचं दुकान फार चालते असं म्हणतात. उघड ठेवतात ते, काय ठेवतात? मांसातून काय ठेवत नाही, उघड ठेवत नाही. आणि अंडे काय ठेवतात? बरं आहे, काही दिवसांनी आणि लोक ते अंडे लुटून खातील. त्याच्यामध्येच म्हणजे बरं आहे आपलं आळंदीला वारकरी शिक्षण संस्था झाल्यामुळे जर पाप आणि पुण्य तरी काय होतं. म्हणजे धर्म काय नाही, इतर ठिकाणी पापाला पाप, पुण्याला पाप म्हणतात ना, पापाला काय म्हणतात? तेव्हा 4 भाग दर्शन म्हणतात. म्हणून कोणाची मागणी वेगळी, साधकाची मागणी वेगळी, आणि विषय पामराची मागणी.
पामराची मागणी म्हणजे निकृष्ट सगळ्यामध्ये. माझी चोरी सफल होऊ दे, ही मागणी कोणाची आहे? आम्हाला आमचा धंदा आहे. कोणता धंदा आहे? चोरी करायचा. मग ती चोरी कशी झाली पाहिजे सफल? ही मागणी कोणाची आहे? पामराची आहे. बरोबर. हे सगळे असेच विचित्र प्रकार आहे. तेव्हा मोक्षाचा चालला आहे विचारसागरात. मग त्याला उद्धाराची काय आहे? तळमळ आहे. नुसती इच्छा आहे का तळमळ आहे? इच्छा आहे का तळमळ आहे? तळमळ आहे. मुमुक्षत्व म्हणायचं. काय म्हणायचं? मग मनुष्य देह आहे, पण त्या देहामध्ये मुमुक्षत्व आहे. म्हणून दुर्लभम प्रेम आहे पाहिजे. कोणतं आहे? मनुष्यत्व. पुढे पुढे असं आहे. मनुष्य देह मिळाला, पण उद्धार होण्याची काय नाही. मुमुक्षत्व कुठे आहे? माहीत नाही का? बरं आपले संस्था आहे म्हणून मुमुक्षत्व जागृत होते. काय आनंदाची गोष्ट आहे. शाळेमध्ये कुठं मुमुक्षत्व जागृत होते? मग संस्थेचे काय मानले पाहिजे? तुमच्या शालेय किती कॉलेजचं शिक्षण घ्या का आणखी काय घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये मुमुक्षत्व लयाला जाते. कशाला जाते? आणि आश्रम पद्धती आहे की नाही, गुरुकुल पद्धती, त्याच्यामध्ये मोक्षत्व जागृत होता. मग गुरुकुल पद्धती पाहिजे. कोणती? असं आहे. तिथेच राहणार, तिथे शिक्षण, तिथे किंवा बाहेर पडायचं पूर्ण झाल्यानंतर. पूर्वीच्या पद्धती आहे. उपनिषदामध्ये याचं वर्णन आहे. म्हणजे विषय पामराची मागणी जी असते ना, ती संसारातली असते. कशातली? जास्त नाही आपलं सांगायचं. बरं, घरची लोक त्याचं मुमुक्षत्व जागृत करतात का उलट संसारात गोवतात? लावणे मोह संसारा गोयचे नियमाच्या हाती बांधवली आहे. तुमचा काय फायदा आहे? इथं असते ना, काही काही पोरं येतात, बरेचसे पोरं येतात, बरेच याच्यापासून शिकवतो ना. अरे बाबा म्हणलं असंच आहे. काय आहे म्हणलं? आमचे आई वडील सांगतात लवकर लवकर. कोणी सांगितलं तुला 4 वर्षापर्यंत संसारात राहायचं? मग लवकर येऊन काय करायचं? तू म्हणला नातवा पटवंड बघून येत. आम्ही सांगत असतो 4 वर्ष तरी अभ्यास होऊ द्या, तोपर्यंत थांबा. तो कुठं थांबायला तयार होतो. एकदा घरी भेटण्याला आला की सौभाग्यवतीला घेऊन येतो. घरच्या, कारण त्यांना काय आवडते? त्यांना काही कीर्तनकार आवडत असतं. मग संसारिक लोकांच्या संगतीमध्ये काय? मरती मेले नेनो की दिनाची लाभ तयाची संगती. जाऊ दे, दृष्टांत. म्हणजे ते ही मागणी जी आहे ही मोक्षाची मागणी आहे. कोणाची? मग मोक्षाची गरज कोणाला आहे? मुमुक्षूला आहे. म्हणतो तो काय हे नाही का तुमचं वाचलं ना आतापर्यंत? आत्मकल्याणाच्या विषयी त्याला इच्छा असते. बरं, म्हणून इच्छा आहे तेव्हा सद्गुरूंनी आज्ञा केली तर आत्मभक्तीचा मार्ग विचारावा या उद्देशाने कृतार्थ होता. मनुष्य कशाने कृतार्थ होत असं? आत्मलाभ म्हणतात. तुका म्हणे आता लाभ नाही. गेल्या वर्षी परीक्षेचा अभंग होता ना, कृपादान केले संतीन कल्पना. हे तो एक संत ठाई. चांगला अभंग दिला होता. पोराने चांगला अभ्यास केला. समजा हे तो एक संत ठाई. मग याला करा लाभ म्हणतात. संसारातले लाभ काय आज आहे आणि उद्या नाही आहे का नाही? तरुणपणासारखा राहत असतो, पुढे तरुणपणा धीरे धीरे कमी होतं. पुढे म्हातारपणे सुखाला कारणीभूत असते का दुःखाला? मग कळत जाऊ द्या. तेव्हा
साधकाची मागणी असल्यामुळे आणि देणाऱ्या कोण आहे? श्री गुरु आहे ना. तुम्हाला श्री गुरु म्हणजे नुसार हे आहे का पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे? ब्रह्मनिष्ठम कोण आहे? आणि मग उपदेशन तिथे ज्ञान मग अपेक्षित आपुले जी प्रसिद्धी जेणे अंतःकरण बोधले मग सगळ्या दुःखाचा काय पडतो? विसर पडतो. झोपेमध्ये सगळ्या दुःखाचा काय पडतो? समाधीमध्ये सगळ्या दुःखाचा आठव जागृतीमध्ये असं. तेच झोप लागली म्हणजे संपलं. झोपेमध्ये भूक लागते का? तहान लागत असते का? सगळे इंद्रिय आपल्या कारणामध्ये लय झालेली असतात आणि तीच म्हणा जागृत झाल्यानंतर आरडतो. मग अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर सगळ्या दुःखाचा काय पडतो? त्यालाच मोक्ष म्हणतात. सकल दुःखाची परमानंदाची पुढे. याप्रमाणे एखाद्याने सद्गुरू सेवा केली पण बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले नाही तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम सद्गुरू सेवेचे फल पुढील जन्मात मिळेल. मला सद्गुरूची सेवा केली मग ब्रह्मज्ञान काय झालं नाही? झाला नाही. मग त्याचं फुकट गेलं का? ही शंका 6व्या अध्यायामध्ये केली आहे भगवद्गीतेमध्ये. योगशास्त्राचा अभ्यास आहे आता. नाही आठवत तुम्हाला? नाही. हे बघ 2 प्रश्न आहेत, 2 शंका आहेत. एक साम्य योग सांगितला. कोणता? योगम स्वया प्रोक्तम साम्येन बदलून एतस्याम न चंचलत्व. कोणता योग सांगितला? आणि दुसरा कोणता आहे? नाही कल्याण कृत कशी दुर्गतीन ज्याने या मार्गाला आरंभ केला पूर्णत्व न प्राप्त होताना आयुष्यभानो संपला. मग का केलेला कर्मार्थ फुकट गेला का? मग नाही कल्याण कृत कशी तो केलेला परमार्थ कधी फुकट जात नाही. मग दुसऱ्या जन्मामध्ये जो आहे त्याचा शुचिनाम श्रीमताम घे अथवा योगिनामे वक्मय भव याच्यात दुर्लभतरम त्यामुळे पुरुष असे जन्म त्याला काय होतं? हे गीतेतलं याचे भाषांतर आहे. निश्चल दर्जेने का आपल्या मनात ओढून दिली. मग सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करून हे काय केलं? पुढे म्हणजे पुढील जन्माचे ठिकाणी तनु मन धनादी सेवे वाचूनही श्री सद्गुरू भेटून उपदेश करतील व त्याचे कल्याणही होईल. पण या गोष्टींचा फलावरूनच निश्चय करावा लागेल. काय संपळ म्हणजे पुढील जन्माचे ठिकाणी तनु मन धनादी सेवे वाचूनही श्री गुरु भेटून उपदेश करतील व त्याचे कल्याणही होईल. पण या गोष्टींचा फलावरूनच निश्चय करावा लागेल. फळावरून काय करायचं? निश्चय करायचा. कोणत्या फलाची अपेक्षा असते ना. मग तुम्ही जर सेवा केली आणि तुमची शंका जर ते झाली तर ते काय करतील? मग उपदेश करतील ना. त्या उपदेशाच्या योगाने ब्राह्मी स्थिती काय होईल? कारण ते उपदेश म्हणजे संसारिक उपदेश का? मग संसाराचं अनित्यत्व दाखवायचं. काय दाखवायचं? संसार कसा दुःख पुढे आहे की 4थ्या तरंगामध्ये या संसारामध्ये आपण रममाण होत असतो. गीताकार सांगतात ना न ते श्रमते हे संस्पर्शाच्या भोगा दुःख अत्यंत दुःख होते. मग संसाराचा त्याग करतो आणि परमात्मा प्राप्तीची काय करतो? मग 4थ्या तरंगाला ही सुरुवात आहे. पुढे आहे की तुम्हाला आता तरंग हा संपलेला तर
मग त्यांच्या उपदेशाने पूर्णत्व प्राप्त होते. कृतकृत्यक्ष एकदा 4 वर्ष झाली संस्थेतली, मग कृतकृत्यक्ष. आता खरोखर जाऊ द्या, तेव्हा कृतकृत्य स्वात्मरती पश्चात आत्मन्यवच संतुष्ट. काय करे पंढरपूर आलं म्हणजे पुढच्या गावाची इच्छा काय झाली, बरं आपलं वाकरी आली म्हणजे पुढचा मुक्काम कुठे पंढरपूर. आणि पुन्हा विचारलं पंढरपूरच्या नंतर दुसरा मुक्काम कोणता, म्हणलं आता सुटकेस भरण हाला. मग जरा आत्मज्ञान प्राप्त होतं, ब्राह्मस्थिती काय होते आणि तो कृतकृत्य होतो पुढे. या जन्मात सेवा करूनही सद्गुरू प्रसन्न होऊन त्यांनी उपदेश केला नाही तरी त्यास अंतःकरण शुद्धी हे फल मिळणारच. जरी आणखी फल मिळालं नाही बरं का, तरी अंतःकरण शुद्धी हे काय होत असते, फल मिळत असते. तुम्हाला केलं ना, सेवेचं फल कोणतं आहे, जरी योग नाही आले नाही काय, सगळ्याचा इतिहास काही सांगता येत नाही. म्हटलं आमचा परमार्थ फुकट गेला का, चित्तशुद्धी हे काय मिळते. आणि चित्तशुद्धी फळ हे पुढच्या जन्माला काय होते, मग कारणीभूत होते. तुला फारस सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून केलेलं कर्म किंवा केलेली सेवा ही फुकट जात, तिचं फल मिळाल्याशिवाय. मग त्या फलामध्ये आपण लावायचं काय, एक फलं काही पारमार्थिक फलं. पारमार्थिक फलं म्हणजे कोणती, हेच लावायची बा सगळी. या संसाररूपी दुःखातून निवृत्त होऊन केवळ आनंद रूपता आणि दुःख रूपता जाऊन आनंद आहे अशा स्थिती प्राप्त. मनुष्य देहाचं प्रयोजनच त्याच्याकरता आहे. हे विषय गोळा करणं आणि त्याचा भोग भोगणं हे सगळं पशुवृत्ती म्हणतात. कोणतं जीवन ते पशु काय करत असतो, तो काय दर्शनाला जात असतो का ज्ञानेश्वर महाराज. दिवसभर चरण्याच्या पलीकडे दुसरा धंदा कोणता आहे, तो तरी बरावा आणि साचून तरी ठेवत नाही. म्हणून त्याला कोणतं जीवन म्हणायचं, पशुजीवन म्हणतात. मनुष्य देहामध्ये मनुष्य जीवन न जगताना कोणतं जीवन जगतो, त्याच्यापेक्षा खालचं जीवन ते. मग काय धर्माने न्याय मिळवत नाही, अधर्माने आणि मिळवण्याचा प्रयत्न करत होतोय. मग पामराचं जीवन कोणतं, विषयीपेक्षा निकृष्ट जीवन कोणाचं, त्याला कोणती शिक्षा द्यावी हे मला सुद्धा पंचायती पडते. आहे काय नाही आहे ना, तुमच्या ह्याच्यामध्ये घेतलं गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये आला का, शेवटी आले अपिचेत सुधराचार म्हणजे दैमावरण्य भागसा अपिचेत सुधराचार. साधी पापं केले का, शेलकी पापं केले नाही का. लोकांना लुटणं म्हणलं हा धंदा जायचा, तर बाल्या कोळी बंधुरा माणूस दिसला इतरला लुटणं आमचा काय धंदाच आहे बरं का. अरे पण काही त्याच्याजवळ आहे का नाही ते काय नाही म्हणायचं, अगोदर हाणायचं नंतर बघत असायचं काय. काही नाही काही माणसाचं काय असतं, अगोदर हाणायचं मग बघायचं काय आहे म्हणा. काही नाही बघा, त्याच्यामध्ये 5 रुपयाची नोट सापडत नाही. हे सगळं जाऊ द्या, दृष्टांत आपला सोडून द्या. पुढे प्रसन्न झाले तर तात्काळ उपदेशाने ज्ञानाद्वारा मोक्ष होईल. म्हणून शुद्ध अंतःकरणाने केलेली सद्गुरू सेवा केव्हाही व्यर्थ जाणार नाही. या जन्मात जरी पूर्ण झाली नाही तरी सुद्धा पुढच्या जन्मात आपल्याला एकच जन्म आहे, अशी जन्मांतरे आहे. हा जन्म झाला म्हणजे संपलं का. उत्क्रामंतम सिद्धम वापी त्याला झाडाला सुद्धा एकच व्यवहार येत असतो का, मग त्याला सुद्धा
एकाच वेळेला येतो का बरं, वेळ आली म्हणजे बाहेर येतो. एकच वेळ 12ला असता तर शेतकऱ्यांनी पेरलंच नसतं. आणि एकच जन्म नाही, पुन्हा जन्मांतर आहे. पुढे कोणता जन्म मिळेल तो भगवद्गीतेमध्ये आहे ना, यम यम वापी. मराच्या वेळेला कोणती भावना होईल काही सांगता येईल. आणि जे होईल ते शेवटी जगतीला त्याला काय लागतं. म्हणून मरणाच्या वेळेला भगवंताचं चिंतन कोणाला होत असते, ज्याने जन्मावर भक्ती केली असेल त्याला येत असते. तुझा परमात्मा सहकार्य करता. तुमच्या गीतेमध्ये अनन्य अत्यंत नाही, 9व्या अध्यायातला आहे बघा, 8व्या अध्यायातला श्लोक आहे. अंतकाले जमामेव स्मरण कृपाकडे सहित प्रमाणुस्मृती लोकसहने. नाही, तोही बरोबर आहे. परमात्मा सेवा करतो असा श्लोक आहे. आता आठवत नाही. जो परमात्माची सेवा करतो, परमात्मा तुला ज्ञान देतो असा श्लोक आहे. दहावा अध्याय आहे. पेशाभेवानुकंपार्थम मोहम्मद ज्ञानम नाश्रयाम्यात्मभावस्तो ज्ञान. नाही, त्याचे श्लोक आहे. जाऊ दे, पुढे उद्या बघून जाऊ आपण. पुढे आवृत्ती लागते ना त्याला. तिसऱ्या तरंगाचे रहस्य. वर सांगितलेले सद्गुरू शिष्य लक्षण, सद्गुरू सेवेचा प्रकार, तसाच अध्यात्म ज्ञानाकरिता प्रार्थनेचा प्रकार हे सर्व अधिकार संपन्न सद्गुरू शिष्यामधील शास्त्रीय प्रकार आहेत. असा सद्गुरू शिष्य व्यवहार फारच क्वचित ठिकाणी दिसून येतो. तरंगाचं रहस्य झालं आपलं. ते दिसताना आपल्याला आता कुठं मिळत असते. सगळ्या आणखी आपण महाराष्ट्रामध्ये शाळा बघायला लागलो आहे का. परमार्थिक शाळा क्षेत्रात सुद्धा नाही. आता बरं आहे, ईश्वर कृपे हे तुमच्या शालेय शिक्षणाच्या शाळा आहे कोणत्या सगळ्या. त्याच्यामध्ये कोणतं शिक्षण मिळते, पोट भरण्याचं. जशी जशी विद्या आपण प्राप्त करू तसा तसा त्याचा अधिकार वाढत जातो. आणि तशा तशा वर्षात नोकऱ्या काय होतात. मग सगळ्या शालेय शिक्षणाच्या काय आजकडे पोरायला कुठं बाप कुठं पाठवतो, ज्याच्यामध्ये पैसा मिळेल. मग आता गुरुकुल पद्धती काय झाली, बरं झालं आपलं 2 नाही का. आता पंढरपूरला तरी कुठं आहे शिक्षणाची शाळा. पूर्वी होती ती मोडकळीला आली. 4 महिने चालते आपलं थोडंफार इकडे. ते सुद्धा काय गुरुकुल पद्धती थोडीच आहे काय. पंढरपूरला अभाव आहे. फक्त एक आळंदीच आहे जिथं गुरुकुल पद्धती चालू आहे. आता कुठं काय पंढरपूरला आहे. दुसरीकडे लगेच उगवते आणि पुढे लगेच नाहीच होते. एवढा मोठा महाराष्ट्र आहे, कुठे चालतंय. उत्तर प्रदेशात सुद्धा काय, काशीला सुद्धा काय आहे. हे आपले पोरं ऋषिकेशला गेले म्हणून चालू आहे. नाही तिकडची पोरं कुठं शिकायला हवं. तिकडची पोरं काय नाही. हे आपले पोरं गेले ना हेच शिकतात. इथून गेलेले पोरं हे शिकतात. ऋषिकेशचे स्थायिक पोरं कुठं आहे बरं. आता टीका म्हणून नाही, इथंही सुद्धा एवढी मोठी शाळा आहे. गावकरी मुलं आहे काही ते एखादा तरी. बाहेरचीच आहे सगळी. कुठले पुण्याचा तरी विद्यार्थी आहे काय. जाऊ दे आपला बरं आहे. आपल्याला इथे सांगितलं पुढे वाचा. सद्गुरू शिष्यांचा संप्रदाय पुष्कळ ठिकाणी चालू आहे, पण त्यात आपल्या अधिकाराची जाणीव सद्गुरूमध्ये किंवा शिष्यामध्येही फारशी दिसून येत नाही. आता वगैरे संपलेलं आहे. गुरुजीच्या शिष्याचं नातच काय झालेलं आहे. गुरुलाही सुद्धा त्याच्यापासून प्रेमाची इच्छा असते. तो कुठल्याला प्रेमाची इच्छा आहे. मग कशाची इच्छा असते.
ज्ञान जर थोडं दिलं गेलं नाही तर काय फुकट देतो का म्हणाला मला, काय घेतो मग. पैसा मग पैसा गेला की त्याच्यातलं मित्रत्व काय झालं. संपलं. आणि आपल्या संस्थेमध्ये पैसा घेत असता की ना पैसा घेताना उलट नाही का त्याची सोय करतात. काय करतात, सर्वच काही सर्व परीने पूर्ण असतात असं थोडं जायचं. म्हणून अशा शाळा असणं फार आनंदाची काय आहे. टिकलं पाहिजे ना, काय झालं पाहिजे. तेव्हा हे असे गुरु शिष्य पद्धती अलीकडे आता हे पाश्चिमात्य शिक्षणाने मोडून टाकलेली आहे. थोडे शिष्यात कोणी पुत्रप्राप्तीकरिता, कोणी धनाकरिता, कोणी प्रतिष्ठेकरिता, कोणी वादात यश येण्याकरिता, अशा एक ना अनेक व्यावहारिक उन्नतीकरिता सद्गुरू करीतात. सद्गुरू ही शिष्याला ते फळ प्राप्त होण्याचा आशीर्वाद देतात किंवा काही धार्मिक उपायही सांगतात. गुरुजींचा आशीर्वाद प्राप्त झाला. तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. किंवा माझा दास करी त्यांचा. संतांच्या सेवेमध्ये जे फल आपल्याला इतर ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही ते फल कोणाच्या सेवेत प्राप्त होतं. मग वास्तविक सेवा करणं धर्म सर्वांना साध्य नाही. सेवेमध्ये काय करते वचनाला मोडी सगळे उपनिषद वाचत होते. त्याच्यामध्ये हे सेवा मग जमत असतं काय हे सगळं. मग सर्व ठिकाणीच आणि आहे त्या स्थितीत चालू असेल असं सांगता येत. म्हणून एक पद्धती आहे ना, लोप पावत चाललेला काय चाललेला आहे. कुठे भारतीय संस्कृती राहिलेली आता थोडीफार राहिलेली आहे. आता तुम्हाला काही दिवसांनी बघा तुम्ही धोतर दिसलेला माणूस ते दिसणार नाही. बघा की तुम्ही बाहेर पडा, धोतर दिसला ना तो विद्यार्थी संस्थेतला असला पाहिजे असं ट्रेडमार्क आहे. का म्हटलं ज्या अर्थी गंध दिसते धोतर दिसलेला विद्यार्थी दिसतो तो कुठला असला पाहिजे. तो कुठे राहिला आहे. हे आहे म्हणून टिकून राहावी. हे सुद्धा टिकणं फार कठीण आहे, पण टिकून राहावी. ते संस्थेने काय केला, नियम केला. हे नियम पाळायचे असेल तर प्रवेश, नाही तर एखादा पोरगा होता तर म्हणला कसला प्रवेश, एवढे चांगले केस काढून टाकायचे. पण संस्थेचा काय नियम आहे. साधकाचा होता म्हणतात पुढे शिष्याच्या प्रारब्धाने त्या व्यावहारिक लाभाचा थोडा अंशही मिळतो. ही एक सद्गुरूंचे अदृष्टच आहे. आणि जर सद्गुरूंच्या दुर्दैवाने शिष्याची कामना पूर्ण झाली नाही तर तो सद्गुरू ढोंगी आहे, त्यांच्यात काही तथ्य नाही, अशा प्रकारच्या शिष्यनिंदेस तो सद्गुरू पात्र होतो. संपलं का. थोडं राहिलं, 4-5 वेळ राहिले पलीकडून. त्याबरोबर ते दिले नाही ना, आशीर्वाद देतात आणि काही धार्मिक उपाय सांगतात. शिष्याच्या प्रारब्धाने त्या व्यावहारिक लाभाचा थोडा लाभ होतो. व्यावहारिक लाभ तरी चुकीचाच असतो. बघा एखादा ग्रस्त असतो तो म्हणला का इथे विहीर खोदा की तुम्हाला काय लागेल, दैवाने पाणी लागलं तर मग त्या सांगणाऱ्यावर देवत बुद्धी होती कोणती. आणि पैसा खर्च करूनही पाणी नाही लागली तर त्याचं तोंडसुद्धा पाहायला हे सुद्धा लाभ सगळं. काय काय पारमार्थिक लोकांना लोक काय विचार का म्हणले आमच्या ठकूचं लग्न व्हायचं आहे. मग म्हणायला लागले अजून काही उभार काय होत नाही, भेटत नाही. मग आपला साधक असतो बिचारा
तो म्हणला या दिशेला तुमच्या मुलीचा जावई काय होईल. मुलीचं वय होऊन गेलं, तिकडून काही जावई येत नाही. आणि हा बुवा आला तर तो आणल्याशिवाय हे संसारिक लाभ अंगलटी येत असतात काय. पण शहाण्या माणसाने या भानगडीमध्ये हो म्हणायला लागले. आमच्या गुरुने हात लावता बरोबर मिनाट पेट्रोल निघा चालली, गाडी चालली. माझं माणसं म्हणतात फक्त फार चांगली गोष्ट आहे, पेट्रोल भरण्याचं काय कामच नाही. पेट्रोल पंपावर गाडी नेण्याच्या याच्या गुरुच्या जवळ गुरुजी हात लावा गाडीला. म्हटलं कसा करता. तुमचा हात लागला जाऊ द्या. तर एक व्यावहारिक लाभाकरता आपण जर त्याचा उपयोग करायला लागलो तर विसंगती दिसते. काय दिसते पुढे. अशा रीतीची अंध परंपरा जगात चालू आहे. याकरिता अधिकारी पुरुषाने शास्त्रज्ञान संपन्न आणि निस्संदेह ब्रह्मात्मैक्य दृढ अपरोक्ष अनुभवी दयाळू अशा सद्गुरू शरण जाऊन ब्रह्मात्मैक्य ज्ञान संपादन करावे. बरं का. तेव्हा योग्य गुरुची साधना सांगितलेली आहे. आणि योग्य फल आहे. सगळ्यामध्ये मोठं फल जर कोणतं असेल ब्रह्मस्थिती फल आहे, ब्रह्मज्ञान आहे. वेदात्मशास्त्र कशा करता आहे, काही फला करता आहे. आपण झाड लावतो कशा करता, उगीच म्हणून लावत असतो का. संत्र्याची बगीचा तयार झाला पण त्याला फळच झालं तर एका ग्रस्ताने संत्र्याचा बाग तयार केला, सुंदर बाग तयार झाला. पण 18-20 वर्ष झाले त्याला काय येत नाही. जवळच असतो तो तोडायला लागला संत्रा बाग. लोकांनी विचारलं, म्हटलं गाव संत्र्याचा बाग एवढा चांगला सुंदर आहे, खुशाल तुम्ही तोडून टाकता. म्हणलं काय तो कशा करता लावला. 20-25 वर्ष झाले अजून त्याला काय येत नाही. मग काय करायचं, तोडून टाकायचं. मी कशा करता हे सहसं म्हणून फलाला आवश्यकता असते. फळाची इच्छा धरून मग संत्र्याचं लावतो तो फळा करता, आंब्याचं लावतो ते फळा करता. तसा वेदांतशास्त्राचा अभ्यास कशा करता. ऐशा ब्राह्मी स्थिती. फल नसेल तर एवढा उपयोग करून काय उपयोग. मग फलाला किंमत आहे, कशाला किंमत आहे. अगदी फल जर मिळत नसेल पण वेदांतशास्त्र कशा करता तयार झालं. भक्तिशास्त्र कशा करता आहे. भक्तिशास्त्र म्हणजे 10वी रूपमध्ये गोपिकार म्हणा भक्तिशास्त्र आहे का. आणि वेदांतशास्त्र कशा करता यशा ब्राह्मीची नाही नाम प्राप्ती वेगळी. नाही तर वेदांताचा अभ्यास करणारे लोक मूर्ख ठरले असते. काय टाकले वेदांताची पाठ. बरं आपल्या आळंदीत चालते, आनंदाची गोष्ट आहे. कुठे महाराष्ट्रामध्ये काशीलाही आता कमी पडले, ऋषिकेशलाही काय पडले, हरिद्वारलाही काय पडले. इथून नाही आपल्या इथून शिकून गेलेला विद्यार्थी आहे ना गिरीधर आनंद 2 याचा श्रीकृष्ण निवास इथून करोड रुपयाची काय बघा इथून शिकून गेलं. कोण कुठे जाईल काही सांगता येत नाही. मग वेदांतशास्त्र निर्माण कशा काय. मनुष्य देह तरी कशा करता निर्माण झाला. खाण्यापिण्याकरता का. मग खाण्यापिण्याकरता असं पशुजीवन आहे काय. त्याच्यात पशुजीवनामध्ये काही उद्धाराची शक्ती आहे का त्याच्यात. म्हणून वेदांतशास्त्राचं फल आहे. ज्या गुरुकडून मिळते त्या गुरुचं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. शिष्याचंही काय केलेलं आहे. गुरुचं सुद्धा काय सांगितलेलं आहे. कर्तव्य सांगितलेलं आहे ना. मग 5 प्रकारचे भेद काय करायचे. बरं पुढे आत्म्याचं ब्रह्मरूपाने काय करून द्यायचं. संसाराचं हे गुरुजीचं काय आहे. भेद का निवृत्त का दुःखाला काय. भेदामुळेच ते दुःख होत असते.
हे भांडण वगैरे नमकं तमकं भावाभावामध्ये भांडणं तरी कशामुळे? मग याच्याकरता चरित्र पाहणं असं रामायण सांगण्यात आली पाहिजे नाही का. भावाभावामध्ये कसं प्रेम असावं लागतं हे कोणतं रामायण शिकवता आहे का. राम वनात गेला तर भरत गादीवर सुद्धा काय झाला नाही, बसला नाही. हे प्रेम आहे त्याच्यामध्ये एकमेकामध्ये. एक शास्त्र आहे ना. संतांचे चरित्र कसे आहे, असलेल्या परिस्थितीतून कसं परमात्मा करून घ्यावा हे शिकायचं. संकटात सुद्धा असताना देखील भगवत प्राप्ती होऊ शकते. तुकोबरायचं चरित्र नाही का. बरे झाले देवा आणि बरी या दुष्काळी नाही का. आपल्यापेक्षा तर जास्त संकट आली आहे. ज्ञानेश्वर महाराजावरती आपल्यापेक्षा किती संकट आली. त्यांना आईवडिलाचं सुखच माहिती नाही, काय माहिती आहे. बरं नुसते काशीला गेले, ऋषिकेशला गेले, गेले परत आले असे आहे का. गेले की पुन्हा गेले. एकदा शेवटचं दर्शन म्हणजे संप. मग हे चरित्र असतात. तात्पर्य कशा करता, वेदांतशास्त्र कशा करता निर्माण झालं, तेव्हा मनुष्य देहाचं प्रयोजन म्हणताय नाही का. लाभामध्ये तुमच्या अनुबंधाच्या दृष्ट्या प्रयोजन आहे ना. सकल दुःखाची परमानंदाची त्याची सर्वी झाला सफळ व्यापार. आता कोणता संपला का. आता चौथा सुंदर तरंग आहे, त्याचा विचार कधी करू.